मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण हा पक्ष मिळाल्यानंतर पहिलं जे राष्ट्रीय अधिवेशन आहे ते कोल्हापूरमध्ये भरवण्यात आलेलं आहे आणि या कोल्हापुरातील महाअधिवेशनामध्ये सर्वच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत। हेमंतजी, काय सांगाल, काय नेमकं कालच्या शिबिरामध्ये आणि आजच्या शिबिरामध्ये मुख्यमंत्र्यांचं आज संबोधन आहे, काय नेमकं मुख्यमंत्र्यांकडून संबोधन केलं जाऊ शकतं? पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन आहे कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूर नगरी म्हणजे लक्ष्मी माताची नगरी आहे, करवीर महालक्ष्मीची नगरी आहे आणि ह्या नगरीतूनच आता खरं तर आता इलेक्शन येतात, निवडणुका येतात। याची सुरुवात मातेचा आशीर्वाद घेऊनच शिंदेसाहेब करणार आहेत आणि शिंदेसाहेब आता पूर्ण महाराष्ट्राचा दौरासुद्धा करणार आहेत या सर्व अधिवेशन झाल्यानंतर। ह्या अधिवेशनामध्ये सर्वच महाराष्ट्रातले संपूर्ण पदाधिकारी म्हणजे मुख्य पदाधिकारी आलेले आहेत आणि आता कालचं साहेबांनी, काल तर नाही पण आज एक जाहीर सभासुद्धा आहे। दुपारी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। काल खासदार श्रीकांत शिंदेचं एक भावना पुरं असं संबोधन झालं की आपले वडील, आपले शिंदेसाहेब काय करतात आणि लोकांसाठी कसे धावतात, म्हणजे कुठच्या परिस्थितीत, कसल्या परिस्थितीत त्यांनी काम केलं आणि आदरणीय धर्मवीर रणदिवे साहेब यांच्या पावलावरती पावलं ठेवून बाळासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी शिंदेसाहेब अहोरात्र काम करत आहेत आणि त्यांची प्रचिती कालच्या अधिवेशनामध्ये आलेली आहे। आणि आजसुद्धा या अधिवेशनासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून महिला पदाधिकारी असेल, पुरुष पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, जिल्हाप्रमुख असतील, अनेक पदाधिकारी, आमदार, खासदार, सर्व मंत्री हे यांची प्रमुख उपस्थिती आहे। सर, ज्याप्रमाणे श्रीकांत शिंदे यांनी काल एक भावनात्मक भाषण केलं, त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत मलाही अश्रू अनावर झाल्याचं सांगितलेलं आहे। आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आहे कोल्हापूरमध्ये, या जाहीर सभेतून मुख्यमंत्र्यांची तोप नेमकी कुणावर डागणार? मुख्यमंत्र्यांची तोप टाकण्यापेक्षा मुख्यमंत्री हे विकासाच्या मुद्द्यावरती बोलतात। कोणावरती टीका करण्यापेक्षा, कोणाला टोमणे मारण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांचं सर्वप्रथम हे असतं की बाबा मी काम कसं करेल, मी कार्यकर्त्यांना काम कसं करेल, मी माझ्या महाराष्ट्रातील जनतेला काय देणार, महाराष्ट्राच्या जनतेला काय देणार, माझ्या महिला भगिनींना काय देणार किंवा माझ्या सर्वसामान्य जनतेला मी काय देऊ शकतो, याच्यासाठी त्यांचा कल असतो। आणि आज कोल्हापूरमध्ये जे आज त्यांचा जाहीर सभा आहे ते माझं तर मत आहे की त्यांनी आज पूर्णपणे म्हणजे महाराष्ट्रासाठी काय करावं आणि काय करू नये असा त्यांचा मेगा प्लॅन आहे। सर, कोल्हापूरच्या या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांना काय नेमकी एक संधी असेल किंवा काय नेमकं शिकवलं जाणार आहे, काय नेमकं आत्मसात करायचं आहे? शिकवणं येण्यासाठी जाणार आहे की आता निवडणुका येणार आहेत, तर 45+ जो नारा आहे त्यासाठी आम्ही सर्वजण कामाला लागलेले आहोत, सर्व कार्यकर्ते। शिंदेसाहेबांचं पण हे मत आहे की बाबा जेवढे जास्तीत जास्त खासदार म्हणजे 40+ त्यासाठी आम्ही झटणार आहोत आणि जे आता रनिंग खासदार आहेत सर्व खासदार कसे निवडून येतील यासाठीची योजना आहे। नक्कीच कोल्हापूरचं हे अधिवेशन हे लोकसभेसाठी आहे, लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आणि 45+ कशाप्रकारे आम्हाला खासदार निवडून आणता येतील यासाठी हे अधिवेशन असल्याचं हेमंत पवार यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।